चहा ठेवू का थोडा? नको. अहो थोडा. मनच नाही बघ. भूक बी लागाना. काय झालं? कसला विचार करतोय मला? अगं उद्याचा विचार करीत होतो. रक्षाबंधनाचा? काय तुम्ही त्याचा कसला विचार करायचाय? जाऊन या ताईंकडे. आणि लय दिवस झाले तुम्ही ताईंकडे गेले बी नाही. तेवढंच तुम्हाला आणि ताईंना बरं वाटेल. मस्त मन करतंय ग. ताई का जावा, तिला भेटावा. पण दरवेळेस असं रिकाम्या हाताने जाणं चांगलं वाटत का? कशाला एवढा विचार करताय? मी आहे ना. बसा तुम्ही, मी आलेच. अगं आता ही काय करणार आहे? गाड्या माणसाच्या डोक्यातलं बाईला काय कळणार आहे? हे घ्या. सुमे, साडी तुझ्याकडे कुठून आली? हे बघ पोरी, तुला द्यायला माझ्याकडे काय नाही, एवढीच साडी. हो पण ही आईची साडी आहे. अरे ताई, त्या माऊलीचं असं म्हणणं होतं की तुला ह्या साडीत पायाची. होती माझ्याकडे. तुम्ही साडी घ्या आणि ताईंना द्या, त्यांना बरं वाटेल. नाही नको. घ्या म्हणलं ना साडी, मी सांगते म्हणून. परीचा मामा. हॅलो बंटे रे. परे परे, तुझ्या मामा आलाय तिकडं. मामा अरे खाऊ लय मोठा खाऊ आणलाय म्या. एवढा आणलाय. लय मोठा, तुझ्या वजनापेक्षा बी मोठा. आईकडे मला खायचे. खाऊ खायचा, घरात गेल्यावर खाऊ. पाया पाय फुटला. हा आई मामा आला. दाद्या, लय दिवसांनी आलास बघ. चल. बघ मामाने काय आणलं. मला दे ना. हो. चांगलंय. माझ्या मामाने आणलं ना, मी तुला देईन. चल खेळाया.
सुने दाजी बसा ना. नाही मला जरा काम आहे. तू जरा ते काम आहे. हा काय नाही सुने. थांब आले मी. हा काय हो? तुला भाऊ कशाला आलाय? रक्षाबंधनला आलाय. मग काय आणलंय सोबत त्याने? दिसलं थोबाडावरून. आलाच ह्यावेळेस पण हात हलवी. त्याला जाण्याची नाही त्यानं मनाची तरी लाज वाटू दे म्हणा. हा दररोज येतो तर हात हलीतच येतो. अहो असं काय म्हणताय? असं काय म्हणताय म्हणजे? येतो ते येतो, रक्षाबंधनला येतो. आला तर आला, हात हल्लीत येतो. हा असा कुठं भाव असतो काय? बेकार. अहो तुम्हाला माहिती आहे ना त्याची परिस्थिती कशी आहे. हे त्याच्या परिस्थिती नको पुदाक सांगू मला. काय आपली परिस्थिती काय लय मोठी नाहीये. आपले पण बिकटच आहे परिस्थिती. ह्याच्या त्याच्या भीक मागून जगतोय का नाही? त्याची परिस्थिती करते मला सांगते. अगं निदान त्याच्याकडं स्वतःचा तुकडा तरी आहे जमिनीचा हक्काचा. आपल्याकडे ते पण नाही. चला ज्याला त्याला ना प्रत्येकाचं बुड दिसतं, पण माझ्या बुडाखाली अंधार पडलाय ते नाही कोणाला दिसत. माझा भाऊ परिस्थिती सांगते मला. अहो पण वर्षभरानेच येतो ना तो. हे वर्ष वेळ गेलं खड्ड्यात. आणि पण बिन मला सांगू नका. तुला 1000 वेळा सांगितलं ना मी, जमिनीत वाटा माग. पण तुला मागताच येणार नाही. भावाचा लय पुळका येतो तुला. मी तुला शेवटचा आणि लास्ट सांगतोय, ह्यावेळी जर जमिनीत वाटा नाही ना मागितला तर तुझ्यासाठी ह्या घराचा दरवाजा बंद कायमचा लक्षात ठेवायचं. हे थोबड पण मला दाखवायचं नाही काय. हे शेवटचं सांगतोय, भावा वाटा मागायचा. आईला सगळी नशिबात माझ्या भंगाराची आई लागल्यात. निघ. आई मला मामाने पैसे दिलं. आई का नडती? काय नाही. चल. त्याची परिस्थिती करते मला सांगते. अगं निदान त्याच्याकडं स्वतःचा तुकडा तरी आहे जमिनीचा हक्काचा. आपल्याकडे ते पण नाही. तुला 1000 वेळा सांगितलं ना मी, जमिनीत वाटा माग. पण तुला मागताच येणार नाही. भावाचा लय पुळका येतो तुला. मी तुला शेवटचा आणि लास्ट सांगतोय, ह्यावेळी जर जमीन वाटा नाही ना मागितला तर तुझ्यासाठी ह्या घराचा दरवाजा बंद कायमचा लक्षात ठेवायचं. हे थोबड पण मला दाखवायचं नाही काय. मी शेवटचं सांगतोय, भावा वाटा मागायचा. आईला सगळी नशिबात माझ्या भंगाराची आई लागल्यात.
अहो अहो ती पेटी का काढते? काय हवंय तुम्हाला? ओ काय म्हणते मी, काय हवंय? काय शोधतात हे? अहो अहो काय शोधताय मला सांगा. अहो, मी शोधून देते ना. तू जरा गप राहशील का? अहो काय पाहिजे सांगा की. आपल्या जमिनीचे कागद. शेताची कागदपत्र कशाला? नवीन योजना आली आहे का? माहित असेल तर सांग, नाही तिकडे वर जाऊन मर. सर का बाजूला मी देते. हे बघा कागदपत्र. आणि कशाला पाहिजे नेमकी? आणि इकडे ते तायडीचे नाव करायची होती आपली जमीन. काय? पण असं अचानक? का? मी माझ्या बहिणीचे नाव नाही करू शकत का? तसं नाहीये, पण सगळं असं अचानक का? आणि इनमिन एवढूसा तुकडा आहे हो जमिनीचा, तो पण त्यांना दिल्यावर मग आपलं काय? हे बघ सुमन, अगं बिना आई बापाचा वाढलेलो आहे मी. माझ्या ताईडीनी मला आई बापा सारखा जीव लावला, प्रेम दिलं. अगं लहानाचं मोठं माझ्या ताईडीने मला केलं. आज तिच्या वाईट काळामध्ये माझी जबाबदारी आहे ना ग, तिच्या पाठीमाग उभं राहणं. अहो सगळं खरं आहे, पण आपलं काय? आपलं करू काहीतरी तडजोड. एकदा शेवटचा विचार करा ना. नाही, आतापर्यंत लई विचार केला, पण इथून पुढे विचार नाही करायचा. आता आपली माणसं आपली नाती टिकवण्यासाठी विचाराच्या गोठ्यात बसून नाही राहायचं बघ. निघ घराच्या बाहेर. हा एक स्वयंपाक करताना तर काय डोळं झाकून स्वयंपाक करते काय तू? हा अहो चुकून झालं. कसं काय चुकून होतं सांग ना, कसं काय चुकून होतंय? हा सगळ्या गोष्टी चुकूनच होत्यात आपल्या. हा सगळी चपाती करपून ठेवली, गॅस सांभाळायला म्हणली, गॅस घेऊन आलो का नाही मी? हा अहो घाई घाई मध्ये करपली. तुझी घाई घाई काय तुझी घाई घाई ग? हा साताराला सांगितलं बावा कोण सही आण, तवा नाही जमलं तुला सही आणायला. हा हे बरं मुद्दाम न करते तू. अहो तुमच्या अशा वागण्यामुळे त्या दिवशी राखी न बांधता निघून गेला तो. ए त्याचा पुदाक नको मला सांगू, राखीनं बांधता गेलाय. तुला काय सांगितलंय मी? सही आणता आली तर आण, वाटा मागता आला तर आण, नाही तर नाही राहिली तरी चालेल. या करा तू निघ माझ्या दारातून निघ तू. मी नाही जाणार पुढं. नाही जाणार? काय म्हणली परत बोल. मी नाही जाणार. नाही जाणार तू? तुझं घर आहे हा? जोपर्यंत भावकून जमिनीचा वाटा घेत नाही ना, तोपर्यंत माझ्या दारात पाण्यात ठेवायचा. हल माझ्या दारातून. ताई, अहो दाजी काय चालवलंय? हा हे सगळं कशासाठी? जमिनीच्या एका तुकड्या पायी? एवढंच वाटतं ना तर करणं जमीन नावावर. हा माझ्या जमिनीचा तुकडा तुमच्या नाव केलाय मी. याच्या पुढे जर माझ्या बहिणीला त्रास दिला ना, माझ्या इतका वाईट कोण नाही मग. अहो जमिनी पाहिजे जर माझ्या ताईचा छळ करणार असाल तुम्ही तर आधीच सांगायचं होतं ना. आधीच तोंडावर फेकून आणली असती ही जमीन. ताई तू तरी मला सांगायचं नाही का? तू तरी मला बोलायचं. दादे जाऊ दे, मरू दे. तू चल इथून. थांबताई, मी बारीक आहे म्हणून मला काय कळत नाही असं समजू नको तू. अग ज्या हातानं मला लहानाचं मोठं केलं, ज्या हातानं मला सांभाळलं, त्या हातावरचं वन मला दिसणार नाही का? अगं
आई बापासारखं तू मला प्रेम दिलं, मला जीव लावलाय तो. तुझ्या मनाची घुसमट मला कळणार नाही का? अरे पण दाद्या, तुझ्याकडे त्या जमिनीच्या तुकड्याशिवाय हाय तरी काय र? अरे खड्ड्यात गेला तो जमिनीचा तुकडा. थांब काय मी अजून कमी येईन मी करीन काहीतरी. नाही दाद्या, आज जर मी गप बसले ना तर माझ्यासारखं प्रत्येक बहिणीला तिच्या हक्कासाठी गप बसावं लागेल. आणि ती जमीन फक्त माती नाही र, आपल्या आई बापाची आठवण आहे. आणि त्या आठवणीवरती मी कुणाचा हक्क गाजू देणार नाही. माझा स्वतःचा पण नाही. तू चल इथून. थांबताय, पुन्हा एकदा नीट विचार कर. अरे एका जमिनीच्या तुकड्यापायी जर माणूस की काय लागत असेल ना तर ती जमीन माझ्या काय कामाची र? त्याची खरी गरज तुला आहे. आणि मला एक सांग, तुला एवढी जड झाली का मी? असं कसं ताय रे? अगं एका बहिणीसाठी तिला माहेरचं दार कायम उघडं असतं बघ. चल मग. सुनीता, ए सुनीता, मला पण यायचे. बरी बाळा, तू पण माझ्यासोबत आल्यावर पप्पाची काळजी कोण घेईन ग? मला तरी पण यायचे. तू हुशार आहे ना. हा, मग पप्पा जवळ थांब ना. हा, जाऊ मी. ताई येते ना.